नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। बुद्धं नमामि। स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथराज बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 1 जन्म ते प्रवर्जा 1 बुद्धाचे कुळ। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते। देश अनेक राज्यात विभागला होता। काही राज्ये मोठी होती, काही लहान। त्यापैकी काही राज्य राजवटीखाली होती, इतर नव्हती। राजाच्या राजवटीखाली असलेली राज्य एकूण 16 होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स्य, कुरु, पांचाळ, मत्स्य, सोरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी होती। ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती त्या राज्यांची नावे कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशीनगरचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मैथिलीचे विदेह, रामगढ़ ग्रामचे कोलिय, अलक्कमचे बल्ली, केशलपूरचे कलिंग, पिंपलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमारगिरी होती ते भग्ग अशी होती। राजाच्या राजवटीखाली असलेले राज्य जनपद म्हणून, एकछत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्य संघ किंवा गण म्हणून ओळखली जात। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्यप्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही। त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही। एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एका पाठोपाठ एक अशी राज्य करीत असत। या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाई। सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोधन राजा होता। राज्य करण्याची त्यांची पाळी होती। शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थिर होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुत्व सत्ता प्रस्थापित केली होती। या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशाच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयासंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकाराचा उपयोग करू शकत नव्हती।
त्या काळात जी अनेक अस्तित्वात होती त्यात कोशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. त्याचप्रमाणे मगध हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. कोशल नरेश प्रसेनजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत. 2. बुद्धांचे पूर्वज. शाक्यांची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे. कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धिप्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राज्य करीत होता. तो सिंहहानू हा त्याचा पुत्र. सिंहहानूचा विवाह कंचना हिच्याशी झाला. सिंहहानूला शुद्धोधन, द्योतोधन, शाक्योधन, शुक्लोधन आणि अमितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राव्यतिरिक्त सिंहहानूला अमिता आणि प्रमिता अशा 2 मुली होत्या. या घराण्याचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला. महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन कोलीय होता. तो देहदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता. शुद्धोधन हा महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. या महाप्रजापती ही महामायेची मोठी भगिनी होती. शुद्धोधन हा धनधान्य संपन्न असा ग्रस्त होता. तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते. असे म्हटले जाते की त्यांच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नागरासाठी एकावेळी 1000 नागराचा उपयोग करावा लागत असे. तो एक ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होता. त्याचे अनेक राजप्रसाद, राजवाडे होते. 3. बुद्धाचा जन्म. शुद्धोधनाघरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्याची जन्मकथा अशी आहे. ग्रीष्म ऋतूच्या मध्यांत आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती. राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत. त्याचबरोबर राज्यकर्त्या कुटुंबातील सदस्यही ह्या उत्सवात आनंदात भाग घेत असत. साधारणपणे हा वर्षोत्सव 7 दिवसापर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती. एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरविले. परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती. 7व्या दिवशी ती प्रातःकाळी जागी झाली. तिने सुगंध जलाने स्नान केले. तिने 4 लाख कार्शापन मुद्रा दान केल्या. तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले. तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले. तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयन मंदिरी शयनासाठी गेली. त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला. महामायाला गर्भधारणा झाली. राजशय्येवर तिला गाढ निद्रा झाली. तिला निद्रेत एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की 4 लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले. त्यानंतर त्या 4 लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिला न्हाऊ घातले. तिला स्वच्छ वस्त्र परिधान करण्यास दिली. तिला सुगंधी द्रव्ये मागली. तिला त्यांनी पुष्पाने अलंकृत केले. जणू महामाया एखाद्या दिव्य आत्म्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली. त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेपुढे उपस्थित झाला आणि म्हणाला, या पृथ्वीतलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय तू माझी माता होशील? ती म्हणाली, होय, मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते. या क्षणी महामाया जागी झाली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी महामायेने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले. या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धोधनाला समजले नाही. म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा 8 ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे 8 ब्राह्मण म्हणजे राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यन्न, सुयम, सुभोग
आणि सुदत्त हे होत. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागत सत्काराची योग्य ती तयारी केली. त्या ब्राह्मणाच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली. त्यांच्यासाठी उच्चासने मांडली गेली. शुद्धोधनाने त्या ब्राह्मणाची दानपात्रे सोन्या चांदीनी भरली. तूप, मधु, शर्करा मिश्रित दुधात शिजलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले. शुद्धोधनाने त्यांना वस्त्रापरावरण आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोधनाने महाप्रजापतीचे स्वप्न त्यांना सांगितले व त्यांचा अर्थकथन करण्याची विनंती केली. ब्राह्मण म्हणाले, चिंता करू नये, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. त्याने ग्रस्त जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि ग्रहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल. लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी माता पितेकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते. तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे. शुद्धोधनाने त्यावर उत्तर दिले. तिला सुवर्णाच्या पालखीत बसून वाहक, सेवक व मोठा लवाजमा देऊन त्याने तिची पितृग्रही परवानगी केली. महामायेच्या देवदहच्या वाटेवर शाल वृक्षाचे एक सुंदर वनोद्यान होते. या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षरांजी होत्या. हे वन लुंबिनी वन म्हणून संबोधले जाते. हे प्रसिद्ध आहे. जशी महामायेची पालखी या वनातून जाऊ लागली तसे लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियान्यासारखे भासू लागले. वनातील वृक्षरांजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पाने भरगच्च भरली होती. असंख्य विविधरंगी माध्यमाशा विविध स्वरांनी गुंजारव करीत होत्या. विविध पाखराचे थवे मधुर गान करीत होते. हे मोहक दृश्य पाहून या रम्यवनात थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामायेच्या मनात आले. तिने वाहकांना पालखी शालवनात उतरण्यास विनंती सांगितले व वाट पाहण्याची आज्ञा केली. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शालवृक्षाकडे गेली. मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षाच्या शाखावर खाली झुलत होत्या. महामायेला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली. भाग्यवश त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली. महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली. त्वरित शाखेने वर झोका घेतला. त्याचबरोबर महामाया ही एकाएकी वर उचलल्या गेली. या अपघाताने महामायेला प्रसववेदना होऊ लागल्या. शाल वृक्षाची शाखा हाती असताना महामायेने उभ्या उभ्याच पुत्राला जन्म दिला. पुत्राचा जन्म ख्रिस्तीपूर्व 563 साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. शुद्धोधनाने महामायेचा विवाह होऊन बरीच वर्षे लोटली होती, परंतु त्यांना संतान नव्हते. जेव्हा त्याला पुत्र प्राप्त झाले तेव्हा शुद्धोधन, त्याचे कुटुंब आणि समस्त शाक्यांनी पुत्रजन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटाने साजरा केला. पुत्रजन्मसमयी कपिलवस्तूवर राज्य करण्याची शुद्धोधनाची पाळी होती, म्हणून त्याला राजा म्हणून संबोधले जात असे. स्वाभाविकच पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधले जाऊ लागले. सरनेतेय्य नति मे शरणांगाय बुद्धो मे शरणांगवरा एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमंगल. नति मे शरणांगाय धम्मो मे शरणांगवरा
एतेन सज्जवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणाङ्गाय संघो मे शरणाङ्गवरम् एतेन सज्जवज्रेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा।